नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझी गुरुवारची देवपूजा शेअर करणार आहे. गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी मी पूर्ण देव घासून वगैरे आणि देवारा पूर्ण स्वच्छ करून देवपूजा करत असते. देवपूजा तर रोजच करावी लागते, परंतु इतकं देव घासून वगैरे रोज होत नाही. त्यामुळे गुरुवारी, शनिवारी, सोमवारी मी देव घासून देवपूजा करत असते. आणि रोज नॉर्मल पाण्याने धुवून देवांना स्वच्छ करून पुसून मी ठेवत असते. रोजच्या देवपूजेला सुद्धा मला भरपूर वेळ लागतो, परंतु गुरुवारी, शनिवारी आणि सोमवारी मला देवपूजेसाठी खूप वेळ लागतो. सर्व देव काढून घेतले, त्यानंतर ना त्यातले जे पायऱ्या आहेत त्या पण काढून घेतल्या. व्यवस्थित देवारा मी स्वच्छ पुसून घेतला. रोज पण पुसते, परंतु एवढं डीपमध्ये पुसणं होत नाही. देवांना मी बेसिनच्या तिथेच घासत असते, परंतु सर्व काही खूप क्लीन करून घेत असते मी पहिल्यांदा. आता इथे मी देवांच्या हार आणि वस्त्र वगैरे सर्व एका बाजूला काढून ठेवत आहे. आता मी सर्व देव व्यवस्थित ओले करून घेतलेले आहे आणि यानंतर पितांबरीने मी देव व्यवस्थित घासून घेत आहे. आणि महिन्यातनं एकदा मी शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे दह्याने सुद्धा देव घासून घेत असते. ते पण मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेस नक्कीच शेअर करेन, त्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. आता पहिल्यांदा चांदीचे टाक आहेत ना, ते मी व्यवस्थित स्वच्छ घासून धुवून घेतले. आणि त्यानंतर मग बाकीचे सर्व देव माझे पितळाचे आहेत, तर मी सर्व देव अशा प्रकारे व्यवस्थित घासून धुवून सुकण्यासाठी ठेवते. माझ्याकडे 3 टाक आहेत. खंडोबा, भैरोबा आणि कुलदेवता रेणुका मातेचं टाक आहे. त्याचप्रमाणे विठ्ठल, रुक्मिणी, गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, लक्ष्मी माता आणि महादेवाची पिंड हे सुद्धा आहेत. त्याचसोबत रुद्रयंत्र, श्रीयंत्र, शंख, घंटी, दिवट्या बुधल्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या देवघरामध्ये स्वामींची मूर्तीसुद्धा आहे. देव घासल्यानंतर खूप छान चमकतात. आता मी इथे देवांना व्यवस्थित गंध वगैरे लावून घेणार आहे. मी पहिल्यांदा देवांना व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं आहे. यानंतर मी गणपती बाप्पांना कुंकवाचा गंध लावून घेतलेला आहे आणि हार घालून त्यांना त्यांच्या जागेवरती स्थापना करून घेतलेला आहे. माझ्याकडे छान विठ्ठल रुक्मिणी मातेची पण मूर्ती आहे. यांनासुद्धा मी रुक्मिणी मातेला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि विठ्ठलाला मी इथे चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे आणि त्यांनासुद्धा मी हार घालून जागेवरती ठेवून दिलेला आहे. स्वामींना आता इथे मी हिना अत्तर लावून घेणार आहे. तर एका फुलावरती अशा प्रकारे हिना अत्तर घेऊन मी स्वामींना व्यवस्थित हिना अत्तर लावून घेणार आहे. आता स्वामींचे वस्त्र वगैरे मी ठेवून घेतलेले आहे. यानंतर स्वामींना मी मोत्याची माळ घालून घेतलेली आहे आणि चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे. आता स्वामींना सुद्धा मी त्यांच्या जागेवरती ठेवून घेणार आहे. आणि सुंदर असा फेटासुद्धा मी स्वामींना घालून घेतलेला आहे. आता इथे मी लक्ष्मी मातेची पूजा करून घेणार आहे. तर पहिल्यांदा असा छान असा गंध लावून घेतलेला आहे काडीने. मी दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारे गंध लावत असते. तर श्री देवतांना मी हळदी कुंकू लावून घेत असते आणि पुरुष देवतांना मी चंदनाचा गंध लावून घेत असते, परंतु गणपती बाप्पांना गंधच लावायचा असतो कुंकवाचा. लक्ष्मी मातेला पण मी जागेवरती ठेवून घेतलेला आहे. आता इथे अन्नपूर्णा माता घेतलेले आहे. तर अन्नपूर्णा मातेला सुद्धा छान वस्त्र, हार आणि गंध वगैरे लावून घेतलेला आहे. यानंतर अन्नपूर्णा मातेला आपल्याला तांदळाच्या राशीवरती किंवा धान्याच्या कोणत्याही राशीवरती ठेवायचं आहे. तर इथे मी वाटीमध्ये तांदूळच ठेवत असते. तांदळावरती हळदी कुंकू ठेवून घेतलेले आहे आणि मग अशा प्रकारे मी अन्नपूर्णा मातेला सुद्धा इथे ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित. आता इथे बाळकृष्णाची मूर्ती घेतलेली आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला सुद्धा मी अशा प्रकारे इथे छान चंदनाचा टिका लावून घेणार आहे. आणि बाळकृष्णाला ना मी माझ्या हातानेच सोन्याचे बाळ्या घालून घेतलेल्या आहेत. हे जे वस्त्र आहे ना, हे आम्ही द्वारकेला गेलेलो तिथून आणलेलं. तरी बासरीसुद्धा मी द्वारकेवरूनच आणलेली आहे. अजून खूप छान छान वस्त्र आणलेले आहेत, तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता हे आमच्या कुलदेवतेचा रेणुका मातेचा टाक आहे. तर मी इथे हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे आणि मग जागेवरतीच ठेवून घेतलेला आहे. आता इथे खंडोबा महाराजांचा टाक आहे, त्यांनासुद्धा मी इथे गंध लावून घेणार आहे.
अशा प्रकारे देवपूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटत असतं. तर मी आता इथे अशा प्रकारे सर्व देवदेवतांना व्यवस्थित गंध वगैरे लावून घेणार आहे. हा भैरोबा महाराजांचा टाक आहे, तर याला सुद्धा मी छान गंध वगैरे लावून घेणार आहे. आमच्या देवघरामध्ये मेन 3 टाक आहे आणि बाकी सर्व जे देव आहेत ना ते देवघरामध्ये असायला हवे असेच देव आहेत. आता इथे श्रीयंत्राची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे आणि आसनावरती ठेवून घेतलेलं आहे. यानंतर रुद्रयंत्र आहे ना ते पण मी इथे जागेवरती ठेवून घेतलेलं आहे. तुळजापूरला गेली होती त्यावेळेस मी तिकडनं कवड्या आणलेल्या होत्या, त्यांची पण मी इथे पूजा करून घेत आहे. तर मी 5 कवड्या ठेवलेल्या आहेत. यानंतर दिवटी बुदली आहे ना त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. रोजची पूजा पण माझी अशीच असते, फक्त रोज मी देव घासत नाही, तर पाण्याने स्वच्छ धुवून एका कापडाने स्वच्छ पुसून घेते आणि मग अशाच प्रकारे गंध लावून मी ठेवून घेत असते. आता घंटेची पण पूजा करून घेतलेली आहे. यानंतर महादेवाची पिंड आहे आणि महादेवाच्या पिंडेला ना मी अशा प्रकारे भस्म लावून घेत आहे. आणि स्वामी समर्थांच्या केंद्रानुसारच माझ्याकडे देव आहेत. कोणते देव असायला हवेत किंवा देवांची उंची किती असायला हवी याबद्दल काही माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट्स करा. यानंतर इथे मी शंख घेतलेला आहे. शंखाची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. यानंतर शंखामध्ये ना मी अशा प्रकारे पाणीच घालून ठेवत असते. शंखाला मी गंध लावून घेतलेला आहे आणि जागेवरती ठेवून दिलेला आहे. हा रुद्राक्ष आम्ही गिरनार पर्वतावरती गेलेलो ना तिकडनं आम्हाला प्रसादारूपी भेटलेला. श्रीयंत्रावरती ना इथे मी कमळगट्ट्याची माळ ठेवून घेत असते. मी कुलदेवतेचा मंगल कलशसुद्धा देवघरामध्ये स्थापन केलेला आहे. याची स्थापना कशी करायची याबद्दल माहिती हवी असेल तर मी नक्की यावरती एक व्हिडिओ बनवेल. तर अशा प्रकारे मी कलशावरती छान स्वस्तिक वगैरे काढून घेत आहे. यानंतर 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि या कलशातलं पाणी तुम्ही शुक्रवारीसुद्धा बदलू शकता, पण मी आठवड्यातनं 3 वेळेस यातलं पाणी बदलून स्वच्छ घासून घेत असते. कारण गुरुवारी मी देव घासते, त्यामुळे गुरुवारी पण मी यातलं पाणी बदलून घेत असते. यात 1 रुपयाचं नाणं टाकलेलं आहे. यानंतर इथे नागलीची पानं आहेत ना ती ठेवून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे या कलशाची मी स्थापना करत असते. यावरती नारळ ठेवून याची स्थापना का करावी, केव्हा करावी व यापासून काय फायदे आहेत याबद्दल नक्कीच एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता या कलशावरती मी गजरा किंवा वेणी नेहमी ठेवत असते. तर आज मला गजरा भेटला मोगऱ्याच्या छान फुलांचा. तर मी पहिल्यांदा एक ओढणी टाकून घेतलेली आहे. त्यावरती अशा प्रकारे गजरा ठेवून घेतलेला आहे. आता सर्व देवांना मी फुलं वाहून घेणार आहे. फुलांशिवाय देवपूजा केली असं अजिबातच वाटत नाही. आमच्या इथे फुले पण भेटतात भरपूर, त्यामुळे मग रोज देवपूजेत मी खूप सारे फुलं वापरते. कधी शेवंतीची तर कधी झेंडूची फुले भेटतात. आज जास्त करून झेंडूचीच फुले आहेत. तर मी अशा प्रकारे सर्व देवांना फुलं वाहून घेत आहे. मी गुरुचरित्राचं पारायण पण सुरू करणार आहे, तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मी 15 वर्षांपासून गुरुचरित्राचं पारायण करते आहे. ते कसं करते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. आता मी रांगोळी काढून घेत आहे. रांगोळी काढली नाही तरीसुद्धा देवपूजा केली असं वाटत नाही. तर इथे छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे. तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया.